ही प्रज्ञा पण ना दरवर्षी क्लासमध्ये फर्स्ट येते, पण या वर्षी काहीही झालं तरी मलाच फर्स्ट यायचंय. आणि यासाठी मला अशी काहीतरी आयडिया शोधावी लागेल की ही क्लासमध्ये टॉपच करू शकणार नाही. प्रज्ञा अभ्यासात खूप हुशार होती, त्यामुळे ती सगळ्या टीचर्सची खूप फेवरेट होती. सगळे टीचर्स तिच्याकडूनच लेसन्स वाचून घ्यायचे. प्रज्ञा रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करून तयार होऊन 8 वाजता आपल्या शाळेला जायला निघायची. पण आज सकाळपासूनच तिच्या पोटात काहीतरी टोचल्यासारखं तिला जाणवत होतं, त्यामुळे तिला खूप दुखत होतं. आई, आज माझ्या पोटात खूप दुखतंय ग. तिची आई सुमन तिच्या जवळ येते आणि म्हणते, पोटात दुखतंय? अच्छा, आत्ता कळालं. काल तू नक्कीच बाहेरचं काहीतरी उलटं सुलटं खाल्लं असशील. नाही आई, मी तर काहीच नाही खाल्लं. बर, काही हरकत नाही बाळा, आज शाळेला जाऊ नकोस. नाही आई, आज स्कूलमध्ये प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे आणि माझं प्रेझेंटेशन पण आहे, त्यामुळे मला शाळेत जावंच लागेल. गोळी खाऊन प्रज्ञा आपलं पोट पकडून शाळेत जायला निघते. शाळेत गेल्यानंतरही तिचं पोटात दुखणं काही थांबत नव्हतं आणि पोटात दुखत असल्यामुळे ती आज काहीशी शांतच होती. ती अशी शांत बसलेली बघून तिची मैत्रीण निशाने तिला विचारलं, तू आज एवढी शांत का आहेस? आणि तुझा चेहरा पण आज खूप पडलेला दिसतोय. हो, पोटात आज खूप जास्त दुखतंय. माहित नाही का, पण याआधी मला असं कधीच दुखलं नव्हतं. तेव्हाच क्लासमध्ये इंग्लिश टीचर येतात. सगळेजण जोरात गुड मॉर्निंग म्हणून त्यांचं स्वागत करतात. आज क्लासमध्ये प्रोजेक्ट प्रेझेंटेशनचा दिवस आहे. प्रज्ञा, आय होप तू चांगली तयारी केली असशील. हो सर. मग इथे समोर येऊन बोर्डवरती तुझं प्रेझेंटेशन दे. बिचारी प्रज्ञा पोटात दुखत होतं तरी सुद्धा प्रेझेंटेशन द्यायला जाते. तेव्हा सौम्या तिला बघते. काहीतरी झालंय हिला, जी एवढी प्रॉब्लेम मध्ये आहे. आज हिने काही गडबड करायला नको प्रेझेंटेशन देताना. प्रज्ञाने जशी प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली, तिचं पोट अजून जास्तच दुखायला लागलं आणि ती पोट धरून तशीच उभी राहिली. तेव्हा सौम्याने पाहिलं की तिच्या स्कर्टवर रक्ताचे लाल डाग पडलेले आहेत आणि ती जोरात ओरडून म्हणाली, अरे ते बघा, प्रज्ञाचा स्कर्ट तर रक्ताने पूर्ण लाल झालाय. हे ऐकल्यानंतर सगळी मुलं प्रज्ञाच्या स्कर्टकडे बघू लागली आणि हसू लागली. प्रज्ञाने जेव्हा आपला स्कर्ट पाहिला तेव्हा खरंच स्कर्टवरती रक्ताचे डाग होते. हे बघून ती खूप घाबरते, कारण तिला माहित नव्हतं की तिच्या स्कर्टवरती हे रक्ताचे डाग कसे काय आले. वर्गातल्या तिच्या बरोबरच्या इतर मुलीही खूप लहान होत्या, त्यामुळे त्यांनाही याची कल्पना नव्हती की हे रक्त नेमकं आलं कुठून. सगळी मुलं तिच्यावरती हसून तिची मस्करी करतात. प्रज्ञाला असा आपला इन्सल्ट होत असलेलं बघून खूप वाईट वाटतं आणि ती क्लासमधून पळून जाते. प्रज्ञा, थांब बाळा, थांब, आणि तुम्ही सगळेजण गप्प बसा. पण प्रज्ञा कोणाचंच ऐकत नाही आणि ती पळत पळत स्कूलच्या मागे असलेल्या जंगलात पोहोचली आणि तिथे जाऊन रडू लागली. हे काय झालं मला, आणि माझ्या स्कर्टवरती हे रक्ताचे डाग कसे आले? आता मी काय करू, मला तर काहीच कळत नाहीये. अरुण टीचर ही सगळी गोष्ट मेडिकल लॅबच्या टीचरला जाऊन सांगतात. ती टीचर तिला शोधत शोधत स्कूलच्या मागे येते. प्रज्ञा तिथे बसून रडत होती. प्रज्ञा, प्रज्ञा, कुठे आहेस बाळा तू? तुला काही नाही झालंय? एकदा ऐक तरी माझं. आरती मॅडम तिला शोधतात आणि तिच्याकडे येऊन तिला म्हणतात, प्रज्ञा, याच्यात घाबरण्यासारखं आणि रडण्यासारखं काहीच नाहीये. हे तर पिरियड्स आहेत, जे सगळ्या मुलींना होतात. तू माझ्याबरोबर चल, मी तुला एक गोष्ट देते. नाही, सगळेजण हसतील माझ्यावर. मी आहे ना, कोणी नाही हसणार तुझ्यावर. चल बरं माझ्याबरोबर. मॅडमने प्रज्ञाला एक सॅनिटरी नॅपकिन दिलं आणि बदलण्यासाठी तिला दुसरा ड्रेसही दिला. मग शाळेतून सुट्टी देऊन तिला घरी पाठवण्यात आलं. घरी आल्यानंतर हे सगळं ती आपल्या आईला सांगते. हे राम, माझ्या हे सगळं लक्षात का नाही आलं? हे सकाळीच मला कळायला हवं होतं. पण आई, माझ्याशिवाय आमच्या क्लासमध्ये असं कोणाबरोबरच झालं नाहीये. होईल बाळा, सगळ्यांची वेगवेगळी वेळ असते. तू आता मोठी झालीयस म्हणून तुला लवकर झालंय. तिच्या आईने तिला अगदी छान समजावून सांगितलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती शाळेत गेली तेव्हा सौम्या तिची मस्करी करत म्हणाली, अरे बघा तर, रक्ताचे डाग घेऊन फिरणारी प्रज्ञा मॅडम आली. काल तर तुझ्या बरोबर खूपच चांगलं झालं. तू त्याच लायकीची आहेस. तिचं बोलणं ऐकून सगळ्या मुली तिच्यावर हसू लागल्या. अशीच सौम्या रोज तिची मस्करी करायची. गोष्ट इथपर्यंत पोहोचली होती की प्रज्ञाला आता शाळेत जायची सुद्धा भीती वाटत होती. त्यामुळे ती घरी राहूनच केवळ रडत बसायची. काय झालं माझ्या बाळाला? बरं नसतानाही शाळेत जायची तयारी असायची, पण आता तुला शाळेतच जायचं नाहीये.
प्रज्ञाचं अभ्यासातही लक्ष लागत नव्हतं, त्यामुळे तिचा क्लासमधला परफॉर्मन्सही बिघडत चालला होता. तिचे मार्क्स बघून टीचरही आश्चर्यचकित झाले. काय झालं प्रज्ञा, तू आता अभ्यासात लक्ष देत नाहीयेस का? बघ तर किती कमी मार्क्स मिळालेत तुला. माहित नाही का, पण मी सगळं विसरतीये सर. बस हेच तर हवं होतं मला. आता मला फर्स्ट येण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. असेच काही दिवस निघून जातात. तिची परीक्षा सुरू होणार होती, पण प्रज्ञाचं लक्ष अभ्यासात कमी आणि याच गोष्टीवरती जास्त होतं की तिच्या स्कर्टवरती पुन्हा ते रक्ताचे डाग दिसायला नकोत. ती नेहमी याच विचारात असायची, त्यामुळे याचा परिणाम तिच्या रिझल्टवरही झाला आणि तिला मार्क्स कमी पडल्यामुळे सौम्या क्लासमध्ये फर्स्ट येते. ये, मी फर्स्ट आले. मी त्या प्रज्ञाला आज हरवून टाकलं. ये. तिला खूप आनंद झाला होता, पण तेव्हा सगळ्यांची नजर सौम्याच्या स्कर्टवरती गेली, ज्याच्यावर रक्ताचे डाग होते. अरे ते बघा, सौम्याच्या स्कर्टवरती पण रक्ताचे डाग. सौम्या आपल्या स्कर्टकडे बघते. अरे बापरे, हे काय, माझ्या स्कर्टवरती पण रक्ताचे डाग. पण हे माझ्या स्कर्टवर कसे आले? ती घाबरून क्लासमधून बाहेर पळत गेली, पण तेव्हाच प्रज्ञाने तिचा हात पकडला आणि तिला म्हणाली, थांब सौम्या, याच्यात घाबरायची काहीच गरज नाहीये. ही तर आपल्या मुलींसाठी खूप चांगली गोष्ट आहे. हो सौम्या बेटा, हे सगळं खूप नॉर्मल आहे आणि हे प्रत्येक मुलीबरोबर होतं. हे घे सॅनिटरी पॅड. चल सौम्या, घाबरू नको, मी तुला वॉशरूम मध्ये घेऊन जाते. सौम्याला आता आपल्या चुकीची जाणीव होते आणि ती बाथरूम मधून बाहेर आल्यानंतर प्रज्ञाची माफी मागते. मला माफ कर प्रज्ञा, मी तुझा एवढा इन्सल्ट केला, पण आज जेव्हा माझ्यावर वेळ आली तेव्हा तू माझी साथ दिलीस. काही हरकत नाही सौम्या, आपणच एकमेकींची मदत नाही केली तर मग कोण करणार? यानंतर त्या दोघीजणी पक्क्या मैत्रिणी झाल्या आणि प्रज्ञाच्या मनातली भीतीही दूर झाली. आता ती पुन्हा चांगला अभ्यास करून क्लासमध्ये फर्स्ट येऊ लागली. आता सौम्यालाही समजलं होतं की पिरियड्सच्या विषयावरून असं हसणं किंवा मस्करी करणं चांगली गोष्ट नाही. उलट पिरियड्स येणं ही चांगली गोष्ट आहे. पारू 10 वर्षांची निरागस मुलगी होती. तिच्या डोक्यावर केस उगवत नव्हते, त्यामुळे ती टकली होती. आजूबाजूचे लोक, नातेवाईक आणि शाळेतले सगळे विद्यार्थी पारूला टकली म्हणून चिडवायचे. त्यामुळे पारू बिचारी खूप दुःखी व्हायची. हे बघ पूजा, माझ्या आईने काल माझ्यासाठी नवीन हेअर क्लिप्स आणल्या. अरे वा शीतल, या हेअर क्लिप तर खूप छान आहेत. माझ्यासाठी पण अशा हेअर पिन्स आणशील का? हो हो, का नाही. अगं अगं हळू बघ, खाली पाडल्यास ना. ए टकले, इकडे ये. हो येते. या हेअर क्लिप्स उचलून दे. थँक्यू. अच्छा, तुला हवे असतील तर तुझ्यासाठी पण एक सेट मागवू? नाही, मला नकोय. तू पण वेडीच आहे शीतल. ही टकली तिच्या केसांना हेअर क्लिप कशी लावेल? ही तर टकली आहे, टकली. अरे, मी तर विसरूनच गेले होते की ही तर टकलीच आहे. तेव्हाच तिथे क्लास टीचर येते आणि सगळी मुलं उभी राहतात. गुड मॉर्निंग मुलांनो, आज तुमच्यासाठी एक खास न्यूज आहे माझ्याकडे. आपल्या स्कूलमध्ये एक खूप मोठ्या लेवलचं फॅशन शो होणार आहे, त्यामुळे तुम्ही सगळेजण आता तयारीला लागा. वाव, फॅशन शो. मग तर मीच सगळ्यांपेक्षा जास्त सुंदर दिसणार आहे. यार शीतल, तू तर खूपच घमेंडी आहेस. आम्ही पण तर सुंदर दिसू शकतो ना. तू फक्त तुझाच विचार का करतेस? मला नाही आवडलं तुझं हे वागणं. मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही पण सगळेजणी सुंदर दिसा, पण मी एका श्रीमंत फॅमिली मधून आलीये ना, त्यामुळे माझे मम्मी डॅडी तर माझ्यासाठी महागडे ड्रेस नक्कीच घेऊ शकतील. तुझे मम्मी पप्पा तर जॉब करतात ना, मग ते तुझ्यासाठी एवढा महागडा ड्रेस नाही घेऊ शकणार. आणि माझे केस पण बघ किती लांब आणि सुंदर आहेत. मी तर पार्लर मध्ये जाऊन कुठलीही छान हेअरस्टाईल करून येऊ शकते. आणि तुमच्या सगळ्यांचे केस तर खूप छोटे छोटे आहेत. आणि ती पारू तर पूर्ण टकलीच आहे. शीतलचं बोलणं ऐकून पूजाला खूप राग येतो, पण त्या वेळेला ती तिला काहीच बोलत नाही. पारू बिचारी रडत रडत घरी जाते. काय माहित अशा कुठल्या शाळेमध्ये तुम्ही माझ्या पोरीचं ऍडमिशन केलं. सगळी मुलं हिची मस्करी करतात. किती सहन करेल बिचारी. मोठ्या मुश्किलीने ही शाळा मिळालीये आणि आपल्या बजेट मधली पण आहे. आणि मुलांचं काय, त्यांना तर सवय असते एकमेकांची मस्करी करायची. पारुल बाळा, कधी कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको. जर आपण असंच सगळ्यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घ्यायला लागलो तर आयुष्य जगणं खूप मुश्किल होऊन जाईल बाळा.
दुसऱ्या दिवशी पारुल शाळेत जायला निघाली, पण रोज ती ज्या रस्त्याने जायची त्या रस्त्याने न जाता आज ती दुसऱ्या रस्त्याने शाळेत जाऊ लागली. पण ती मनातल्या मनातच विचार करत होती, आज मला माहित नाही पण शाळेतच जावंसं वाटत नाहीये. माझ्याच बरोबर असं का झालं? माझ्या डोक्यावर केस का नाहीयेत? माझ्या डोक्यावर जर केस असते तर मी किती सुंदर दिसले असते, मग मला कोणी चिडवलं पण नसतं. तेव्हाच पारुलला कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज येतो. वाचवा, वाचवा, मला कोणीतरी वाचवा, मी या खड्ड्यात पडलीये, माझी मदत करा. अरे तुम्ही कोण आहात? थांबा, मी तुमची मदत करते. यांना वाचवण्यासाठी तर मला एक रस्सी लागेल. आता काय करू? हा, तिथे एक दोरी पडलेली दिसतीये. कसं तरी करून पारुल त्या व्यक्तीला रस्सीच्या मदतीने त्या खड्ड्यातून बाहेर काढते. तुझे खूप खूप आभार ग चिमुकले, तू मला या खड्ड्यातून बाहेर काढून माझा जीव वाचवलायस. काही हरकत नाही, तुम्ही अडचणीत होतात ना, आणि माझी आई सांगते अडचणीत असलेल्या प्रत्येक माणसाची मदत केली पाहिजे. पण तुम्ही या खड्ड्यात कशा काय पडलात? माझं नाव सोफिया आहे, मी एक जादूगरीण आहे. मी काल रात्री जेव्हा माझ्या घरी परत जात होते तेव्हा अंधारात मला हा खड्डा दिसलाच नाही आणि मी या खड्ड्यात पडले. जर तुम्ही जादूगरीण आहात तर मग या खड्ड्यातून बाहेर कशा नाही आलात? कारण माझी जादू फक्त दुसऱ्यांवर काम करते. मी माझ्या स्वतःवर माझ्या जादूचा उपयोग नाही करू शकत. तू माझी मदत केलीयस, मला सांग मी तुझ्यासाठी काय करू शकते? तुला जर माझ्याकडून काही हवं असेल तर मी माझ्या जादूने तुला ते देऊ शकते. काय? तुम्ही जादूने काहीही देऊ शकता? हो हो बिलकुल, तू मला जे काही मागशील आणि जे माझ्या आवाक्यात असेल ते मी नक्कीच देईन. मग तुम्ही माझ्या डोक्यावर केस उगवू शकता? सगळेजण मला टकली म्हणून खूप चिडवतात. माझ्या शाळेमध्ये आता फॅशन शो होणार आहे. बस एवढंच? आत्ता देते. जादूगरनी छडी घुमाए, सिर पर लंबे बाल आ जाए. आणि बघता बघता पारुलच्या डोक्यावर लांब आणि सुंदर केस येतात. आता ती टकली नव्हती. पारुल, तुझ्या डोक्यावर खरेखुरे केस आहेत ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्यांना कळेल. आता फक्त तू सगळ्यांना एवढंच सांग की तू एक वीक खरेदी केलाय. आता तू शाळेत जा आणि कधीही तुला माझी गरज असेल तेव्हा तू मला फक्त 3 वेळा हाक मार, मी लगेच तुझ्या समोर येईन. थँक्यू जादूगरीण आंटी, तुम्ही खूप चांगल्या आहात. पारुलच्या डोक्यावर केस येतात आणि ती खूप खुश होते. त्यानंतर ती शाळेत जाते आणि सगळ्यांना ती हेच सांगते की तिने केसांचा वीक खरेदी केलाय. मग सगळी मुलं हसायला लागतात. वीग लावून काय होणार आहे? तरीही तू टकलीच राहणार आहेस ना. पारुल शीतलचं बोलणं मनावर घेत नाही. पारुल घरी गेल्यानंतर आपल्या आई वडिलांना घडलेला सगळा प्रकार सांगते. काही दिवसांनी फॅशन शो होता आणि ती खूप छान तयार होऊन फॅशन शो साठी शाळेमध्ये जाते. शीतलने पण महागडा ड्रेस आणि पार्लर मधून हेअरस्टाईल केलेली होती. पूजाच्या मनात शीतल बद्दल तिरस्कार होता. तिला तिच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. शीतल, तुला खूप अभिमान आहे ना तुझ्या केसांचा? आज मी तिच्या केसांमध्ये हा गम लावून तिचे सगळे केस खराब करून टाकणार आहे, म्हणजे ती फॅशन शो मध्ये भागच घेऊ शकणार नाही. शीतल, तुझे केस तर खूपच छान दिसतायत, पण केसांमध्ये ज्या क्लिप्स लावल्यात ना त्या नीट नाही बसल्या, कधीही पडू शकतील. हो का? मग जरा नीट लावून देशील का मला? पूजा जाणून बुजून आपल्या हातात असलेली गमची बॉटल शीतलच्या केसांमध्ये सांडवते. ओह सॉरी शीतल, माझ्या हातात गमची बॉटल होती आणि ती सगळी तुझ्या केसांमध्ये सांडली. माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये, पण सॉरी, मी हे जाणून बुजून नाही केलं. पूजा, अगं थोड्या वेळातच फॅशन शो सुरू होणार आहे. तू माझे सगळे केसच खराब करून टाकले. बघ माझे केस सगळे चिकटले गेले. बघ मी किती घाण दिसते आता मी काय करू? शीतल रडू लागते. सगळी मुलं फॅशन शो साठी हॉलमध्ये जातात. शीतल क्लासमध्ये एकटीच बसली होती. तेव्हाच पारुल तिथे येते. तिला सगळं काही कळतं. तू काळजी नको करूस, मी आत्ता जादूगरीण आंटींना बोलवते आणि त्या तुझे केस लगेच नीट करून देतील. पारुल जादूगरीण आंटीला आवाज देते आणि ती तिथे येते. पारुल, शीतलने तर नेहमीच तुझी थट्टा केलीये, मग तरीही तू तिची मदत करतीयेस. पण यासाठी एक अट आहे. जर मी शीतलचे केस नीट केले तर तुला पुन्हा टकली व्हावं लागेल. जादूगरीण आंटी, काही हरकत नाही, तुम्ही मला पुन्हा टकली करा, पण माझ्या मैत्रिणीचे केस तुम्ही नीट करून द्या. शीतल पारुलचं सगळं बोलणं ऐकत होती. याचा अर्थ पारुलचे बाल खरे आहेत? तिने वीग नाही लावलाय ना? मी पारुलची किती मस्करी केलीये, तिला किती चिडवलंय, पण तरीही ती माझ्यासाठी पुन्हा टकली व्हायला तयार झालीये. मी किती वाईट वागलीये. पारुल, तू खूप चांगली आहेस. जादूगरीण आंटी,
तुम्ही असं अजिबात काही करू नका. तुम्ही पारुलला पुन्हा टकली करू नका. मी फॅशन शो मध्ये भाग नाही घेणार. माझे केस असेच राहू देत. काळजी करू नकोस शीतल, मी तर पारुलची परीक्षा घेत होते. मी असं काहीच करणार नाही. मला तुला धडा शिकवायचा होता. कधीही कोणाचीही ईर्ष्या करू नकोस. ईर्ष्या करणं वाईट सवय आहे. पारुल, तू खरंच खूप गुणी मुलगी आहेस. तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर खूप छान संस्कार केलेत. म्हणून मी तुझ्या सांगण्यावरून शीतलचे केस नीट करते. जादूगरीण शीतलचे केस नीट करतात. मला माफ कर पारुल. मी नेहमी तुझी थट्टा मस्करी केली. माझी मैत्रीण पूजाच माझ्याशी वाईट वागली. मी सगळ्यांना सांगीन की तू खूप चांगली आहेस. पारुल, मी आता निघते. आता मी काही दिवसांसाठी इथून खूप लांब चाललीये. त्यामुळे आता आपण भेटू शकणार नाही. मी जेव्हा परत येईन तेव्हा मी तुला नक्की भेटेन. पारुल आणि शीतल दोघीजणी फॅशन शो मध्ये भाग घेतात. शीतल सगळ्यांना पारुल बद्दल सांगते. शीतलने आता पूजाबरोबर बोलणं बंद केलं होतं, कारण पूजाने जाणून बुजून खूप मोठी चूक केली होती. त्या दिवसापासून शीतल आणि पारुल बेस्ट फ्रेंड्स होतात. पारुल नेहमी दुसऱ्यांची मदत करायची आणि जे दुसऱ्यांची मदत करतात त्यांचं नेहमीच चांगलं होतं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.